CET 2024 पेपर नंबर 2 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आहे, मुलाचे सध्याचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 पट आहे. ठीक आहे. म्हणजेच मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 1/3 पट आहे. म्हणजे जर मुलाचे वय x मानले, ठीक आहे, तर वडिलाचे वय किती येईल मग 3x आहे. ठीक आहे. म्हणजे जर 3x वडिलाचे वय असेल तर मुलाचे वय किती 1/3 पट वडिलांच्या, म्हणजेच किती x. ठीक आहे. त्याच्यामुळे मुलाचे वय x आणि वडिलांचे वय 3x आहे. ठीक आहे. आता इथे पुढे बघा, 12 वर्षानंतर मुलाचे वय, आता 12 वर्षानंतर मुलाचे वय किती आहे x अधिक 12 आहे आणि वडिलांचे काय आहे 3x अधिक 12 आहे. याच्यावर आपल्याला समीकरण करायचं पुढच्या हिंटवरून. 12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या त्यावेळेच्या वयाच्या निमपट आहे. ठीक आहे. म्हणजेच मुलांच्या आणि वडिलांच्या वयाचं गुणोत्तर, म्हणजे मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निमपट. ठीक आहे. म्हणजे x अधिक 12 हे मुलाचे वय झाले, ते वडिलांच्या वयाच्या निमपट म्हणजे 1/2 3x अधिक 12 हे झाले वडिलाचे वय. हे वडिलाचे वय हे मुलाचे वय, मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निमपट झाले. ठीक आहे. असं आपल्याला समीकरण तयार करता येतं. हे सोडवूया आपण. हे दोन आपल्याला इकडं घेता येईल. ठीक आहे. दोन जर इकडे घेतलं तर काय 2x अधिक 12 बरोबर 3x अधिक 12 येईल. ठीक आहे. आता हे गुणूया 2x अधिक 24 बरोबर 3x अधिक 12 येईल. हे काय करूया आपण 2x इकडे नेऊया आणि हे 12 इकडे आणूया. 24 वजा 12 इकडे आणल्यावर 12 वजा होईल आणि 2x इकडे नेले की ते वजा होईल. मग आपल्याला त्याच्यावरून काय मिळेल x बरोबर, याचं उत्तर येईल x बरोबर 12. म्हणजे मुलाचे वय किती येईल 12 आणि तेच आपल्याला विचारलेले आहे. 12 वर्ष. पर्याय क्रमांक 3. एक्झाम्पल आहे, सभागृहाच्या पहिल्या रांगेत 20, दुसऱ्या रांगेत 24 आणि तिसऱ्या रांगेत 28 खुर्च्या आहेत. ठीक आहे. एक सभागृह आहे, त्याच्या पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 24 आहेत आणि तिसऱ्या रांगेत 28 आहेत. तर खुर्च्या 4-4 नी वाढत चाललेल्या आहेत. ठीक आहे. प्रत्येक रांगेमध्ये. तर सभागृहात खुर्च्याच्या एकूण अशा किती रांगा आहेत, तर एकूण 40 रांगा दिलेल्या आहेत आपल्याला. आणि त्यांनी विचारलेलं आहे 28व्या रांगेमध्ये किती खुर्च्या असतील त्यांनी विचारलेलं आहे. तर जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर 4-4 नी खुर्च्याच्या रांगामध्ये वाढ होत आहे. म्हणजे इथल्या खुर्च्यातल्या रांगातला फरक कायम राहतो. म्हणजे हे अर्थमॅटिक प्रपोर्शनचा एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये आपला जो फरक जो असतो तो कॉन्स्टंट राहत असतो. मग आता इथे आपल्याला a म्हणजेच काय, पहिली टर्म असते अर्थमॅटिक प्रपोर्शन मध्ये. a म्हणजे किती आहे 20 आहे. ठीक आहे. डिफरन्स किती वाढत जातो आहे 4 नी वाढत जातो आहे. आणि n म्हणजेच किती विचारले आहे, म्हणजे 28 रांग विचारलेली आहे. तर आता आपल्याला 28वी टर्म काढायची आहे a28 बरोबर. काय फॉर्म्युला आहे a अधिक n वजा 1 d. a किती आहे a बरोबर 20 आहे, n म्हणजे किती 28 वजा 1 आणि डिफरन्स किती आहे 4 आहे. 28 वजा 1 किती येईल 27. 27 गुणिले 4 108 येईल, तर अधिक 20 किती येईल 128 येईल. 28 रांगेत 128 खुर्च्या असतील. पर्याय क्रमांक 1 128.